अनामिका म्हणजे हाताच्या करंगळी आणि मधल्या बोटामधली तिसरं बोट, ज्याला इंग्रजीत रिंग फिंगर म्हणतात. तंत्र मंत्र विद्येत हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहांशी संबंधित ऊर्जा वाहनाचं मुख्य केंद्र आहे. अनामिकेचा वापर मुख्यत्वे मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रभावित केला जातो आणि किंवा शोषली जाऊ शकते असं म्हणता येईल. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या सध्या याच अनामिकेमुळे अडचणीत आले. महाराष्ट्राचा एप्स्टीन अंक ज्योतिष शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक खरात याच्या डोक्यावर छत्री धरणे किंवा त्याचे पाय धुणे यामुळे चाकणकर बाई वादात सापडल्यात. त्यातच तंत्र मंत्र विद्येच्या नादी लागलेल्या ताईंनी आपले अनामिका कापल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात येतोय. नेमकं हे प्रकरण काय आहे, तंत्र मंत्रात अनामिकेचं महत्व काय आहे, हे समजून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रेयरी आणि आपण बघतोय बोलबिंदास. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक मधल्या अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. एका पीडितेने सांगितलं की रुपाली चाकणकर देखील तंत्र मंत्र आणि विद्या करत होत्या. यावेळी रुपाली चाकणकरांनी स्वतःच्या हाताची अनामिका देखील कापली होती. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या होती. या दिवशीच रुपाली चाकणकरांनी हाताची अनामिका कापल्याचं त्यांनी म्हटले. सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांचे या दरम्यानचे फोटोही माध्यमांसमोर दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकावर सफेद कापड गुंडाळल्याचं दिसून येते. रुपाली चाकणकरांवर अनामिका कापल्याचा आरोप करताना त्यांनी ते नेमकं का केलं, तंत्र मंत्र विद्येत अनामिका का कापतात याबाबतही सुषमा अंधारेंनी सांगितलं. अनामिका का कापतात हे मला माहित नव्हतं, त्याबाबतची माहिती शोधली. त्यावेळी मला धक्कादायक कारण समजलं. तंत्र मंत्र विद्येत हाताची अनामिका रिंग फिंगर अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वाहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिकेचं महत्व, ही बोट सूर्य यश किंवा शुक्र आकर्षण यांच्याशी जोडलेली आहे. त्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचं साधन बनते असं समजले. त्यामुळे रुपालीताईंनी खरोखरच अनामिका कापली का? त्यामागे राजकीय यश मिळवण्याचा त्यांचा काही हेतू होता का? यासह अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराबाहेर झालेल्या कथित जादू टोण्याचा संबंध अशोक खरात यांच्याशी जोडला जातो. अजितदादांच्या घरासमोर कथाकथित जादूटोणा केला गेला, त्यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात अशी शंका राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केलेली. अजितदादा कधी कुठल्या अंगठ्या किंवा अशा बाबांवर विश्वास ठेवत नव्हते, पण त्यांच्याच पक्षातील लोक अजित पवारांवर प्रभाव पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी अशाच प्रकारचा आरोप केला. अजितदादा पवार यांचा घातपात आणि जादूटोणा असा संबंध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे खरोखरच असा जादूटोणा झाला का? त्यामागे पक्षातलेच कोणी मंडळी होते का, असा सवाल केला जातोय. खरं तर आजच्या वैज्ञानिक युगामध्ये तंत्र मंत्र जादूटोणा यासारख्या गोष्टीला कोणताही थारा नाही, त्याबरोबर त्याला कोणताही शास्त्रीय आधारही दिसत नाही. त्यामुळं आम्ही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा विषयक कोणत्याही गोष्टीचे समर्थन आम्ही करत नाही, परंतु राजकारणामध्ये या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं. अशोक खरात प्रकरणात याचा वापर झाल्याचे म्हणता येईल. त्याबरोबर खरात सारख्या माणसावर चाकणकर यांनी केलेली मेहर नजर पाहता त्यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दलही नक्कीच शंका निर्माण झाली. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब करा असेल तर आताच करा. जय हिंद.